मुंबईमध्ये आम्ही शिवशक्ती या संघामध्ये खेळताना पाहिलेलं आहे. नक्कीच बोलबाला राहिलेले आहे त्या ग्राउंडवर, ओव्हलच्या ग्राउंडवर. या दोन्ही खेळाडूंचा जावे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक, पहिलाच बॉल. ओहो, पहिलाच उडवलाय पांडूने. जातोय जातोय, ओहो, 6 धावेसाठी. आणि पहिल्याच बॉलवर मोठा असा प्रहार. नक्कीच कॅचची संधी होती, नक्कीच बॉल पकडण्याची तेवढी वेळ होती अजिंक्यकडे, परंतु कॅच छुटा, सपना तुटा, दिल तुटा, मुकद्दर लुटा और बल्लेबाज ने 6 रन को लुटा. बघा, चांगलं एफर्ट पाहायला भेटलं. झेंडा सुद्धा मध्ये होता, त्याला सुद्धा नक्कीच चकवलेलं आहे. कॅच पकडायची होती कारण की मोठी विकेट अजिंक्य होती, भरपूर मोठी विकेट. परंतु जावे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सना नाराज असेल, कारण का किती मोठी विकेट आहे त्याचं महत्त्व नक्कीच तुम्हाला समजेल. कारण की ह्याच मैदानामध्ये भरपूर 50 मात्र पांडूने मारलेले आहेत. पांडूचा पूर्ण बोलबाला राहिलेला आहे. PCC 5 मध्ये खेळताना, हरणे 5 मध्ये खेळताना या संघाचा या खेळाडूचा मात्र बोलबाला राहिलेला आहे. परंतु आता मात्र SVR पालंदे या संघामधून खेळताना तुम्ही पाहतोय. पुन्हा एकदा जावे मैदानाच्या आतमध्ये. ओहो, पुन्हा एकदा चॉप केला बॉलला, पुन्हा एकदा उडवलाय, जातोय आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड षटकार. का मी या खेळाडूची चर्चा केली, का सातत्याने पांडूचं नाव घेतलं जातं. नक्कीच पहिल्याच बॉलवर कॅच होती, परंतु किस्मत सुद्धा बहादुरो का साथ देते. नक्कीच फ्लम्बिंग झालं, नंतर चॉप केला बॉलला, चांगला लॉफ्टेड शॉट नक्कीच पांडूच्या माध्यमातून आपण पाहिला. 6 धाव्यासाठी आल्यालाच 2 बॅक टू बॅक षटकार. नक्कीच हॅट्रिकची सुद्धा संधी आहे. जर या बॉलवर जर षटकार लगावला तर डिस्को जनरल स्टोअर शराफत कालाबे यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज आहे. या बॉलवर किंवा या पूर्ण ओव्हरमध्ये जर षटकार मारला तरी सुद्धा हे नक्कीच पारितोषिक लागलं जाईल. त्यामुळे मोठा प्रहार पांडूला नक्कीच करावा लागेल. पॉवर प्ले षटक आहे. भरपूर बेल सातत्याने दर्यासागर आणि हा संघ मात्र आमने सामने भेटताना तुम्हाला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा सना टाकला चेंडू. हो, आता मात्र वाईड बॉल. नक्कीच सनावर प्रेशर असेल. 2 षटकार मारले, त्या 2 षटकाराचं मात्र प्रेशर सनावर आहे. प्रेशर मात्र त्याला रिलीज करता आलं पाहिजे, कारण का एकाचा तो चेंडू आहे, एकाचा तो फली आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला मात्र सुरुवात झाली आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चांगला बॉल होता. यॉर्कर, आपल्या भात्यातला ब्रह्मास्त्र. बॉल गॅदर करायचा आहे, घाई करायची नाही. अति घाई संकटात नाही. जर तर किंतु परंतुला क्रिकेटच्या मैदानामध्ये चान्स नाही. तुम्हाला काय करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करायचं, जसं आनंद कालेकरने केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, स्वतःच्या हिमतीवर करायचं, कारण जग मात्र गमतीवर टाळ्या वाजवतो मित्रांनो. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विशाल वांगणकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्याला सुद्धा नक्कीच खेळताना आपण पाहिलं, कबड्डी खेळताना पाहिलं, क्रिकेट खेळताना सुद्धा आपण त्यांना पाहिलेलं आहे. त्यांचं सुद्धा नक्कीच बोलबाला राहिलेलं आहे. श्रीराम या संघामातून कबड्डीमध्ये आपण सातत्याने दापोली तालुक्यामध्ये पाहिलेलं आहे. भरपूर वर्ष त्यांचा काल गाजवलेला त्यांनी. जावे मैदानाच्या आतमध्ये. ओहो, पुन्हा एकदा पंच केलाय. ओहो, हवेमध्ये कॅच आहे, पकडलाय झेल, बॅटर झालाय फेल. बघा काय समीकरण असलं असतं, परंतु फुलटॉस चेंडू होता. नक्कीच सनाने जो चेंडू टाकला, नक्कीच त्याच्याकडे पहिल्या वर्षी धुरा समाजला दिली होती, परंतु टाकल्यानंतर फुलटॉस चेंडू फक्त चॉप केला आणि मात्र सर्वेशने मात्र चांगली कॅच पकडली आहे. आणि जर खरं तर नक्कीच अजिंक्यने जर कॅच पकडली असती तर 2 बाद नक्कीच कमी 0 तरी धावा असल्या असत्या, परंतु जर तर किंतु परंतुला मात्र चान्स नाही. नक्कीच कारण का जेव्हा जेव्हा अजिंक्य बॅटिंगला उतरतो काल्या, नंतर काल्यामा मारू, नक्कीच तो त्याला वेळ भेटला नाही, काल्यामा पकडू, तर वेळच त्याला भेटलं नाही जालिंदर, त्यामुळे ते कॅच सोडली गेली. नक्कीच चर्चा होईल. धावसंख्या होताना पाहतोय 14. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जाऊन पाहणार आहोत. साई, मॅन फॉर पालंदे मधला खेळाडू साईला आपण पाहतोय. नक्कीच साई आणि पांडूची जोडी आहे अजून मैदानामध्ये, परंतु सूरज सुद्धा आहे. चांगला भरणा असलेला संघ नक्कीच SVR पालंदे हा संघ आहे. रमेश कोपटकर हे सुद्धा एक मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. जसं विजय पावलेला आपण नक्कीच पाहतोय, तशीच बॅटिंग बॉलिंग अष्टपैलूचा खेळाडू रमेश कोपटकर हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. नक्कीच भरपूर वर्ष त्यांचा सुद्धा बोलबाला राहिलेल्या परिसरामध्ये. नक्कीच कोणती टुर्नामेंट असतो दापोली तालुक्यामध्ये, नक्कीच ह्या टीमची मात्र नक्कीच चर्चा होते. जावे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सना सज्ज झालाय. टाकला चेंडू, हाफ टाकला बॉल, चांगला पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काऊ कॉर्नरमध्ये जातोय. ओहो, दन खन करत गुद्दू द्या खाते हुए, गुद्दू गेंद कह रही है मैं जा रही हूँ. बाप्पा कहते उम्मीद मत छोड़ना.
कमजोर तेरा वक्त है तू नाही ते मात्र दाखवून देताना चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी पांडू नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झाले. तेवढ्याच ताकदीचा बॅटर आपण नक्कीच पाहतो. साईला सुद्धा आपण नक्कीच पाहणार आहोत. धावसंख्या झाले 18. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत आणि 18 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा सना फुल टॉस चेंडू टॉस केलाय बॉलला जातो एक. हो शुक्राने मात्र चांगला चेंडू गॅदर केलाय. चांगला भरणा असलेला संघ आहे परंतु नक्कीच तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. नक्कीच दापोली तालुक्याचा जर दादा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो संघ मात्र आपण नक्कीच पाहतोय. कारण का त्या संघामध्ये नक्कीच तुम्हाला पांडू पाहायला भेटेल, साई पाहायला भेटेल, सिद्धू पाहायला भेटेल, नक्कीच सूरज आहे, रमेश आहे. म्हणजे चांगला भरणा असलेला संघ जर आपण नक्कीच पाहतोय. धावसंख्या झाले 19. 1 वर्षा समाप्तीनंतर धावसंख्या झाले 19 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. अगर आपको उड़ना है तो पैरों में जूते नहीं जालिंदर कहते चलो इरादे में पंख होने चाहिए. जो अपने पास नहीं हो ख्वाब है. जालिंदर पाटिल कहते चलो जो अपने पास नहीं हो ख्वाब है और जो अपने पास है ना गुरु वो ना जवाब है. गुरु हो जा शुरू. नक्कीच दोन्ही कोच आपण पाहतोय. दिलाधर कालेकर नक्कीच आनंद कालेकर यांना सुद्धा आपण पाहतोय. 2 कोच आहेत. नक्कीच जर मॅनेजमेंट जर पाहिलं सल्लागार आमचे जालिंदर पाटील सुद्धा आहेत. धनराज जंजीरकर सुद्धा जोडले गेलेले आहेत या टुर्नामेंटच्या दरम्यान. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 1 वर्षा समाप्तीनंतर धावसंख्या झाले 19 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. ही मॅच तुम्हाला जिंकायची आहे. ती मॅच का जिंकायची आहे कारण का नक्कीच या टुर्नामेंटमध्ये नक्कीच संन्यास घेतलेला आहे लीलाधर कालेकर आणि त्यांच्यासाठी मात्र तुम्हाला मॅच जिंकायची आहे. त्यांच्यासाठी मात्र तुम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे. आपली ब्रिजा सुद्धा आनंद कालेकरने आणलेली त्या ब्रिजामधून मात्र ट्रॉफी पुण्याला घेऊन जायचं आपल्याला. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉईंट ट्रॅकवर आपण नक्कीच पाहतोय. हो चांगली स्पीड आहे. हो काय चेंडू टाकला उचली घेतली नाही. हो चांगली स्पीड आहे शुक्रानकडे. नक्कीच शुक्रानला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर हाफ ट्रॅकला बॉल टाकला. आणि आमच्या कोली समाजाचे अध्यक्ष कृष्णा खुलापकर आणि तसेच आमच्या गावचे उपसरपंच यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच स्टार स्पोर्ट आडे यांच्यासाठी मात्र कृष्णा खुलापकर यांनी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलेलं आहे आणि सरपंच यांनी सुद्धा 250 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं मित्रांनो सातत्याने. आणि कृष्णा खुलापकर आमच्या गावचे नक्कीच उपसरपंच आहे तसेच कोली समाजाचा अध्यक्ष आहे. त्यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. कृष्णा खुलापकर यांनी विनंती करतो मुख्य व्यासपीठावर यायचं आहे कारण का ते उपसरपंच सुद्धा आहेत आणि अध्यक्ष सुद्धा आहेत. नक्कीच कारण का एक टुर्नामेंट जी आहे आपली मानाची टुर्नामेंट आपल्या गावाची टुर्नामेंट आहे. नक्कीच गावाला मात्र सपोर्ट करायचं आहे. आपल्या स्टार स्पोर्टला मात्र सपोर्ट करायचं आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो काय गोलंदाजी करतोय. रॉयला बॉल पकडायचा आहे. रॉयला नक्की सातत्याने आपण खेळताना पाहिलं. ओलच्या मैदानामध्ये रॉयला खेळताना पाहिलं कारण का ओलचं जे मैदान आहे नक्कीच शिवशक्तीच्या सर्व खेळाडूंना माहिती असेल. तिथे मात्र जवळजवळ 3 ते 4 हजार खेळाडू खेळत असतात. तिथे मात्र तुम्ही सातत्याने खेळता. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जातो 1 धाब्यासाठी. नक्कीच शिवशक्ती या संघामध्ये रॉयला आपण पाहिलं. नक्कीच अजिंक्यला पाहिलं. शुक्रानला पण पाहिलं. नक्कीच सनाला आपण पाहिलं. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या झालेले 21. 1 पूर्णांक हो काय गोलंदाजी आहे. चेंडू गावे करायचा फेकी चांगली आहे. नक्कीच चांगली मॅच पाहायला भेटेल. का लीलाधर कालेकर सांगतात काय मी बसलो त्याचं मात्र प्रक्षेपण करतायत. नक्कीच कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगनभराची वेड रक्तात असावं लागतं. ते वेड मात्र दर्यासागरच्या रक्तामध्ये आहे. नक्कीच आणि दर्यासागर हा एकमात्र असा संघ आहे मित्रांनो कारण का दर्यासागर हा असा संघ आहे की त्यांच्याच इकडची त्यांच्या मंडळातलीच फक्त पोरं घेऊन खेळणारा संघ आहे. नक्की त्यांचा सुद्धा नक्कीच तारीफ करावी लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो चॉप केला बॉलला हवेमध्ये आहे. ओहो पकडला शेल आणि ह्यानी मात्र ह्या खेळाडूने पूर्ण मॅचची आग लावलेली आहे. नायगावरून का आला. नायगावरून खास खेळण्यासाठी आलेला आहे. नक्कीच चर्चा होईल. पहिल्या बॉलला पांडूची कॅच सोडली. आता सुद्धा अजिंक्यने दुसरी कॅच सोडलेली आहे.
पांडूची दुसरी कॅच सोडलेली आहे. पांडूचा आज बड्डे की काय, अजिंक्यला असं वाटतं की पांडूचा आज बड्डे आहे म्हणून बड्डेची सरप्राईज देतो तो. असो नक्कीच या कॅचची नंतर चर्चा होईल. हो हो, पुन्हा एकदा लिडिंग एज फायनलला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू नक्कीच आदळलेला आहे. पंच सांगतील, पंचाच्या निर्णयाची वाट बघायची आहे. एक धाव पंचाने दिलेले धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 27. 2 वजा समाप्तीनंतर धावसंख्या झाले 27. पांडूला 2 जीवनदान नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच कारण का नक्कीच आपण चर्चा केली याच्या आधी जालिंदर पाटील कैते चलू, कारण दर्यासागर या संघामध्ये नक्कीच त्यांच्या म्हणजे मंडळातलेच खेळाडू सर्वजण आहेत. कारण आपण जर SBR पालंदे या संघामध्ये जर पाहिलं तर हरण्याचे खेळाडू आहेत, पाचपंढरीचे खेळाडू आहेत, नंतर मग नक्कीच जाऊ आपण पालंदेचे खेळाडू आहेत, म्हणजे पूर्ण हे गावाचे खेळाडू आहेत. परंतु दर्यासागर या संघामध्ये नक्कीच मात्र त्यांच्या मंडळातलेच खेळाडू आहेत म्हणून नक्कीच त्याचा अभिमान मात्र गर्व नक्कीच आनंद कालेकरला असेल, अभिमान असेल, स्वाभिमान असेल. कालसुद्धा आम्ही स्टार स्पोर्ट आडे या संघाला खेळताना पाहिलं. त्यांच्यासुद्धा जे खेळाडू होते ते ह्याच परिसरात होते आणि 3 टीम मात्र स्टार स्पोर्ट्सचे झाले. खरोखर नक्कीच अभिमान वाटतो. 3 टीम मात्र स्टार स्पोर्ट्सचे यांनी खेळलेत आणि सर्व खेळाडू त्यांचेच होते. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड नक्कीच तुम्हाला ब्रेक करावा लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो, फुल टॉस चेंडू, फुल टॉस आणि आता मात्र पकडलाय झेल. साई झालाय फेल. काय घडलंय, काय बिघडलंय? ना मुन्ना माना, गलती को माफी ने, गलती को माफी नहीं मुन्ना. उड़ान अभी बाकी है. आनंद कालेकर कहते चलू, उड़ान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. नापी हमने मुट्ठी पर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. गुरु गुरु हो जा शुरू. नक्कीच आता साईला बाद होताना पाहतोय. नक्कीच मोठा प्रहार केला होता. क्षमता आहे साईकडे, परंतु अजून बॅटर आहे आमच्याकडे, तो आहे सूरज. नक्कीच सूरजला भरपूर वर्ष आम्ही खेळताना पाहिलं. काय क्षमता आहे खेळाडूकडे. नक्कीच अप्रतिम स्ट्रोक खेळताना आपण ह्या खेळाडूला पाहिलेलं आहे. भरपूर वर्ष सातत्याने जेव्हा हरणाई 5 किंवा PCC 5 असेल, पालंदे संघ असेल, जेव्हा अडचणीमध्ये येतो तेव्हा मात्र सूरज नावाचं वादळ एक मैदानामध्ये विराजमान होतं. अफलातून चांगली क्षमता आहे. नक्कीच बोलबाला राहिलेला आहे सूरज यांचा. धावसंख्या झाला 27 आणि नक्कीच सुमित यांची सुद्धा तारीफ करावी लागेल. चांगला झेल पकडलेला आहे. 10 धावा अजिंक्यनीच फक्त दिलेल्या आहेत. आनंद कालेकर पहिल्याच बॉलवर षटकारची कॅच सोडली, तो षटकार गेला. दुसरी कॅच सोडली, 4 धावा गेलेल्या. धावसंख्या झाला 27. नाहीतर आता मात्र धावा झालेल्या असत्या 17. परंतु जर तर किंतु परंतुला मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये चान्स नाही. काय करायचं असेल इथेच करावं लागेल. .1 चेंडू, परंतु नक्कीच क्षमता अजिंक्यकडे क्षमता आहे बॅटिंगची सहबाज. कारण का चांगली बॅटिंग करतो, त्याला माहिती आहे जर मी कॅच सोडली परंतु बॅटिंगमध्ये मी करिश्मा करू शकतो. नक्कीच लेफ्ट हँड बॅटर आहे. आम्ही नक्कीच सातत्याने भरपूर वर्ष धनराज जंजिरकरला सुद्धा लेफ्टी खेळताना पाहिलं. नक्कीच त्यांनी सुद्धा भरपूर मैदानं गाजवलेली आहेत. विष्णू कालेकर असेल, धनराज जंजिरकर असेल, त्यांचं सुद्धा बोलबाला राहिले. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टाकला चेंडू, ऑफ ट्रॅकल बॉल. हो, परफ्यूम डिलिव्हरी. पंचांकडे अपील मात्र फेटाळलेलं आहे. काय चेंडू टाकला, केवढ्या ताकदीचा संघ आहे आणि त्या संघाला मात्र आम्ही नमवण्याचं काम करतोय. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. नक्कीच सर्व मायबाप वर्ग सुद्धा आपण नक्कीच पाहतोय. भरपूर पब्लिक इथे आलेलं आहे. नक्कीच कृष्णा कहते चलू, जो इधर पब्लिक आई हुई है वो चिकन मटन बिरयानी खिलाकर बुला गए, पब्लिक नहीं है. ट्रकों में भर भर कर बुलागी, पब्लिक नहीं है. क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान, उनका अभिमान. आता मात्र दुसरा डॉट. काय प्रेशर आहे, काय प्रेशर आहे बघा. कारण का पाचपंढरी, हरणाई, नक्कीच आपण पालंदे पाहतोय. आणि लेग साईडला जे बसलेले आहेत त्यांना विनंती करतो प्रेक्षक वर्ग, त्यांना थोडा आतमध्ये व्हायचं. दीपक, थोडा आतमध्ये व्हायचं आहे. लेग साईडला जे बसलेले आहेत पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सँटी सना बॉलिंग ट्रॅकवर आहे. चांगली स्पीड आहे सनाकडे. स्पेल जे आहे त्यांना मात्र विनंती करतो दरबारबाई थोडं आतमध्ये करायचं तिकडे जे आहेत. ओहो, आणि पोलीस निरीक्षक सुद्धा आलेले आहेत. दिंडे साहेब यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. दिंडे साहेब जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. या ओव्हर नंतर दिंडे साहेबांना तिथून घेऊन यायचं आहे. ते सुद्धा मॅच बघायला आलेले आहेत. कारण का एक मानाची स्पर्धा, नामांकित स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. ओहो,
आता मात्र नक्कीच वाईट चेंडू. जे आमचे स्वयंसेवक आहेत स्टार स्पोर्ट आडेचे, त्यांना विनंती करतो की दिंडे साहेबांना मात्र तिथून घेऊन यायचं आहे. पोलीस निरीक्षक ही मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. हे असलेलं आडेगावावरचं प्रेम नक्की दिसून येतं. नक्कीच साहेबांसुद्धा चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सँटी. ओहो अक्रॉस मारलेला फटका आणि नक्कीच हो डॉट बॉल बिंदी गेन. सूरजला मात्र थांबवून ठेवलेलं आहे. नक्कीच काय एफर्ट आहे. का लीलाधर कालेकरनी आज संन्यास घेतला त्याचं मात्र प्रक्षेपण करून दाखवलेल्या मुलाने. पैसा वसूल मॅच. नक्कीच 1 to go. शेवटचा बॉल आहे 1 to go. आणि अजिंक्यने आता मात्र फिल्डिंग चांगली केलेली आहे. आता मात्र नक्कीच आणि फक्त एक धाव खर्च केले. सर्वांना टाळ्या वाजवा. लीलाधर कालेकर सँटी यांनी फक्त एक धाव खर्च केलेली आहे, तो पण व्हाईटनी. नक्कीच कानमंत्रण देताना प्लेयर पाहायला भेटतात. कारण का भगवान सिर्फ लकीर देताय गुरु, रंग तो हमें भरना पडताय. दीपक कालेकर हे सुद्धा जोडले गेलेत मॅचसाठी. नक्कीच त्यांना सुद्धा आनंद कालेकरने आमंत्रित केले या मॅचच्या दरम्यान. जाऊया. हो आणि आता हा सुद्धा डॉट बॉल आणि नक्कीच व्हाईट बॉल जर सोडला तर मेडन ओव्हर म्हणता येईल. सूरजला मात्र थांबवून ठेवले. सर्वांना टाळ्या वाजवायच्या सँटीसाठी. अप्रतिम अशी बॉलिंग, चांगली मॅच पाहायला भेटेल. नक्कीच धावसंख्या झाले 28. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धाव फलकावर लगावले गेलेत. कारण का पहिल्या ओव्हरला 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच आम्ही जाऊ साहेबांकडे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या, परंतु नंतरच्या 2 ओव्हरमध्ये काय कमबॅक केलेलं बघा. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आलेल्या आहेत. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. कारण का छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राज्यामध्ये तह झाला. 23 किल्ले महाराजांना बहाल करावे लागले होते. नंतर मात्र 9 वर्षांतर जेव्हा महाराजांचं राज्याभिषेक झालं 361 किल्ले स्वराज्यामध्ये आले. तसं कमबॅक मात्र दर्या सागरने केलेलं आहे. धावसंख्या झाला 28. 2 बाद 28. 3 वर्षाच्या समाप्तीनंतर सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. स्ट्रायकिंग केले पांडू, परंतु पांडू नावाचं वादळ मैदानामध्ये आहे. पांडू जेवढ्यावर मैदानामध्ये असेल नक्कीच, कारण का तो एक वाघ आहे. त्याच्या शेपटीवर जर तुम्ही पाय दिलात तर तो नक्कीच डरकाली फोडेल. म्हणून म्हणतो पांडू नावाचं वादळ मैदानामध्ये आहे. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय नक्कीच साहिल. छोटा पैकेट बड़ा धमाका, बांटने का समय नहीं लूटने का मौका है. आपके सुनने वाले कान, देखने वाले आंखें, महसूस करने वाला दिल थाम के बैठिए क्योंकि मैच में मजा आने वाली है. ओहो काय बॉल टाकलाय. यॉर्कर आपल्या भातातला ब्रह्मास्त्र आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. कोणाला चकून ठेवलाय. नक्कीच पांडूला मी चकून ठेवलं. आम्ही हारलो तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत झुंज दिलेले ते मात्र दाखवून देत आहेत. नक्कीच चांगली मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. स्ट्रायकिंग येईल पांडू सुद्धा नक्कीच थोडासा नाराज असेल. रमेश सुद्धा थोडा नाराज आहे, कारण का क्षमता आहे या संघाकडे चांगली धावसंख्या उभी करायची. परंतु नक्कीच पालंदे या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. कारण का रमेश सारखा एक बॉलर आहे ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ना, तेव्हा विजय पावलेची मला आठवण येते. मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. ओहो आता मात्र फुल टॉस समाचार घेतलाय. फुल टॉसला टॉस केलाय. लॉफ्टेड शॉट जातोय 6 धावेसाठी. ब्रँडेड षटकार. जिथे जिथे विक्स असते तिथे मात्र पांडूची एंट्री फिक्स असते. नक्कीच काय बॅटिंग करतोय पांडू आज. अफलातून बॅटिंग म्हणावं लागेल. संकट मोचक म्हणून कामगिरी केलेली आहे संघासाठी. संघ जेव्हा अडचणीमध्ये आहे तेव्हा मात्र लॉफ्टेड शॉट नक्कीच पाहायला भेटला. रोमेशच्या मस्तकावर दस्तक देऊन 6 धावेसाठी. नक्कीच साहिलला सुद्धा जे बॉल आहे ते मात्र नक्कीच अकूट टप्प्याचे बॉल ठेवावे लागतील. जास्त सुद्धा शॉट नाही, परंतु फुल लेंथला चेंडू ठेवावे लागतील. नक्कीच पांडूकडे क्षमता आहे हाफ ट्रॅकर बॉलची, त्याच्याकडे क्षमता आहे फुल टॉस बॉलची. पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि आता मला डाळ चेंडू. हो काय चेंडू टाकलाय. मी आधीच सांगितलं होतं जर पांडूला जर तुम्हाला खेळवायचं असेल तर फुल लेंथला चेंडू ठेवावं लागतील. परंतु काय घडतंय आणि मात्र कोणाला आउट केलं. सूरजला आम्ही का आउट केलं, कारण का पांडू मात्र आता फॉर्ममध्ये आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. सूरजने भरपूर मैदानं गाजवलेली आहेत. नक्कीच आम्ही सूरजला शिवशक्तीच्या मैदानामध्ये म्हणजे टीममध्ये घेऊन गेलो होतो. शिवशक्तीच्या टीममध्ये तो होता. सूरज असेल, नक्कीच सलमानसुद्धा होता. आम्ही जेव्हा दापोलीच्या बाहेर गेलो होतो, दापोलीतून 15 किलोमीटर अंतर होतं, तिथे मात्र त्यांना घेऊन गेलो होतो. नक्कीच दामूला सुद्धा माहिती आहे. परंतु त्या टुर्नामेंटमध्ये 100 धावासुद्धा तिथे कुठल्या गेल्या होत्या शिवशक्ती या संघामधून खेळताना. अशी बॅटिंग सूरजनी केली होती. परंतु आता मात्र सूरज रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. हे मात्र गणित काही समजलं नाही. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. बंड्या
बंड्याला आपण पाहतोय. नक्कीच तो म्हैसुंड्यातला बंड्या आणि हा एक बंड्या सुद्धा आहे. नक्कीच बंड्याने सुद्धा करिश्मा केलं होतं, परंतु हा बंड्या बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र जेवढे तो फुलटॉस चेंडू साहिल टाकेल तो मात्र नक्कीच सीमेच्या रेषेच्या पलीकडे जातील. त्यामुळे आता मात्र दुसरा षटकार मारलेला आहे. पांडू का मी सूरजला आउट केलं त्याचं मात्र प्रक्षेपण करतो. बैठक शॉट. कोण कहते की अलाराम आदमी को जगाता है. अलाराम आदमी को जगाता नहीं, पांडू आदमी को जगाता है. जालिंदर कालेकर अलाराम आदमी को नाही जगाता, पांडू आदमी को जगाता है. नक्कीच पांडूने मात्र साहिलला जागा केलेला आहे. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतो 42 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 3.4 चेंडू, धावसंख्या झाले 42. धाव फलकावर लगावले गेले आहेत. 2 चेंडू आहेत. बघूया साहिल, चांगली स्पीड आहे. ओहो आता मध्ये झालेलं आहे. आता कन्वर्ट करावं लागेल. कन्वर्ट करतो का, थ्रो करायचा आहे आणि नक्कीच किती धावा मिळतील. हो बंड्या मात्र आउट झालेला आहे. बंड्याने घेतली फाशी, जग राहील उपाशी. बंड्या नको घेऊ फाशी, पालंदे राहील उपाशी. नक्कीच नवीन बॅटर स्वतः कॅप्टन आलेला आहे. राज स्वतः कर्णधार आहे. नक्कीच शेवटच्या बॉलवर पण स्ट्रायकिंग एंडला आहे पांडू. मी आधी सांगितलं जेवढे मात्र बॉल साहिलने गुड लेनला टाकले, एकही चेंडू मात्र पांडू मारलेला नाही. परंतु पांडूकडे क्षमता आहे हाफ ट्रॅकल आणि फुल टॉस. जर तुम्ही फुल लेनचा चेंडू टाकला, तिथून उचली घेतली तर नक्कीच चकवू शकतो. जवळ मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आहे. हो आता मात्र उडवलाय, जातोय. अहो चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. रॉय आता मात्र चेंडू गॅदर केलाय, परंतु जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच जर पांडूची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. धावसंख्या झाले 44. 44 धावा झालेल्या आहेत. 45 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. नक्कीच दर्यासागरसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. चांगली फाईट दिली. खरोखर तेवढ्या साखरेचा संघ आहे. दादा संघ म्हणून ओळखला संघ आम्ही नक्कीच पाहतोय. नक्कीच त्या संघामध्ये 5 पंढरी हरणं आहे. नक्कीच पालंदे दिग्गज असे खेळाडू, जे नामांकित खेळाडू आहेत, असे खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण नक्कीच बाबाला सुद्धा पाहतोय. बाबा सुद्धा बॅटिंगला आलेला नाही, कारण का बाबा सुद्धा बॉलबाला राहिलेला आहे. आणि भास्कर सुद्धा आहे. ओल्ड इज गोल्ड. भास्कर सुद्धा आपण नक्कीच खेळताना पाहतोय. भरपूर म्हणजे काल होता भास्करचा सुद्धा. नक्कीच हा पूर्ण मैदान भास्करने गाजवलं. चांगला भरणा असलेला संघ नक्कीच पालंदे संघ आहे, कारण का त्या संघामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल बाबा, पाहायला भेटेल. नंतर नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे रमेश कोपटकर, नंतर भास्कर आहे. नक्कीच राजला आपण नक्कीच पाहतो. सूरज आणि पांडू, सिद्धू सुद्धा आहे. म्हणजे चांगली भरणा असलेला संघ आपण नक्कीच पाहतोय. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. नक्कीच 44 धावा बनवत 45 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. स्टार स्पोर्ट्सची टुर्नामेंट का नामांकित आहे, कारण का नामवंत खेळाडू इथे आहेत. परंतु अजिंक्यला मात्र आता मास्टर माइंड गेम खेळावा लागेल. आणि दत्ता सुद्धा आलेला आहे. आनंद आल्यानंतर जर सरपंच नसेल, जर कृष्णा नसेल आणि दत्ता नसेल तर फायदाच नाही. कृष्णा खुलापूर विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. आमच्या गावचे उपसरपंच तसेच कोळी समाजाचे अध्यक्ष, त्यांना विनंती करतोय की मुख्य व्यासपीठ यायचं आहे. कृष्णा खुलापकर मुख्य व्यासपीठ यायचं आहे. इसके बाद जो राउंड खेला जाएगा शिव शक्ति आड़े और वर्सेस बरमारे चैलेंजर्स. शिव शक्ति आड़े वर्सेस बरमारे चैलेंजर्स. तो ये दोनों टीम से मैं रिक्वेस्ट करूंगा कि ये मैच के बाद तुरंत टॉस करने के लिए दोनों कैप्टन्स ने पवेलियन में हाजिर हो जाए. आणि नक्कीच आम्ही विनायकला सुद्धा पाहतो. विनायक पालेकर, मानकोडचा वंडर बॉय, मानकोडचा चॉकलेट, नक्कीच आपण पाहतोय. विनायक
नक्की जाऊया. आणि मात्र पांडूने मात्र व्यक्त करतो. हाफिज साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे क्रीडा नगरीमध्ये. शाहिद धनशे जहाँ कहीं भी हो पवेलियन में आ जाए. शाहिद धनशे. नक्कीच स्ट्रायकिंग येणार रॉय मॅन फॉर दिवा. दिव्यामधून मी बिलॉंग का करतो रोया. आणि रॉयने जर प्रत्येक षटकारासाठी रॉयलसाठी निरंजन पालेकर यांच्याकडून मात्र 100 रुपये कॅश आहे. रॉयच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. मॅन फॉर दिवा. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अजिंक्य मॅन फॉर नायगाव मधून मी का आलो त्याचं मात्र प्रक्षेपण करताना. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय बाबा मॅन फॉर हरनायचा वंडर बॉय. बाबाला आपण नक्कीच पाहतोय. चांगली क्षमता आहे, चांगली स्पीड आहे, चांगलं ॲनिमेशन आहे बाबाकडे. नक्कीच किपिंग करताना आपण नक्कीच रमेश खोपटकरला पाहतोय. नक्कीच चांगली क्षमता आहे रमेशकडे. परंतु पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रॉयला मात्र मोठी फटकेबाजी करायची आहे. पॉवर प्लेचे षटक जे आहे त्यामध्ये मात्र फटकेबाजी करावी लागेल. कारण का नंतर मात्र रमेश येणार आहे. कारण का रमेशची आपण बॉलिंग पाहिली. हाफ ट्रॅकल बॉल, चांगली स्पीड आहे, उचली घेणारा चेंडू सातत्याने रमेशला आपण टाकताना पाहिलेलं आहे. परंतु पॉवर प्ले षटकामध्ये मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल जर दर्यासागरला सामना जिंकायचा असेल तर. जाऊया मैदानाकडे. टाळ्या वाजवायच्यात. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवर मात्र मोठा प्रहार 6 धावेसाठी दणदण खणखण करत चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 100 रुपये कॅश प्राइज भेटलेला आहे निरंजन पालेकर यांच्याकडून. आणि रोयाला 100 रुपये आणि पांडूला सुद्धा 100 रुपये कॅश प्राइज. आनंद कालेकर यांच्याकडून जण का पांडूने जे प्रयत्न केलेला आहे, जे एफर्ट दाखवलेला आहे, आनंद कालेकर यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज. आणि कॉमेंटेटर अमोल पालेकर यांच्यासाठी आनंद कालेकर यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज. ओहो आता मात्र स्क्वेअर लेगला. आणि आनंद कालेकर आल्यास कॉमेंटेटर अमोल पालेकरसाठी 500 रुपये कॅश प्राइज दिलेला आहे. नक्कीच मी सुद्धा त्यांचा आभार व्यक्त करतो. अभी जो भी ऑडियंस यहाँ पे आई हुई है मैं उनसे गुजारिश करूंगा कि अपनी जगह ना छोड़े, क्योंकि ये दोनों टीम बहुत ही अच्छी टीम है. ये मैच देखने में हमें बहुत मजा आएगा. और जो भी यंग बच्चे हैं मैं उनसे भी रिक्वेस्ट करूंगा कि ये मैच को देखे और इनसे कुछ सीखे. खरोखर एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. और लेग की बाउंड्री पे जो भी बैठे हुए मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा थोड़ा बाहर बैठे लेग साइड में. हॅलो जाऊया नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. हो धावसंख्या झाले 7-8. बरोबर बघत होतो आनंद कालेकरचं लक्ष आहे की नाही. ते आहे लक्ष. 8 धावा फलकावर लगावले गेले आहेत. बघा फिल्डिंग मध्ये तब्दीली होते. भास्करला आपण पाहतोय. काय मॅच आहे, काय रोमांच आहे. जबरदस्त मॅच. कोणताही संघ जिंकू दे विजय मात्र नक्कीच मित्रांनो क्रिकेटचा होणार आहे. जे लहान मुलं आहेत त्यांनी स्क्वेअरला थांबायचं आहे. आतमध्ये जे लहान मुलं आहेत त्यांनी एका जागे थांबू नये, कारण का मेन मॅच आहे मित्रांनो. ही चांगली मॅच आहे मित्रांनो खरोखर. आणि आता मात्र अजिंक्य मॅन फॉर नायगाव. जे 1 षटकार आणि जो 4 धावा सोडलेले आहेत ते मात्र वसूल करायचे आहेत. अजिंक्यला आपण नक्कीच पाहतोय. नक्कीच चांगला बोलबाला या खेळाडूचं राहिलेला आहे. लेफ्ट हँड बॅटर. नक्कीच सातत्याने मुंबईमध्ये ओलमध्ये शिवशक्ती संघामधून खेळताना आपण सातत्याने अजिंक्यला पाहिलंय, रॉयला पाहिलंय. नक्कीच तोच अजिंक्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू समाचार घेतलाय. पांडूकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच 1 धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. नक्कीच अजिंक्यला माहिती आहे पॉवर प्ले हाई करायची नाही, कारण का डोक्याचा थोडा वापर करायचा आहे. कारण का लोक फक्त डोक्याचा वापर केस विंचण्यानेच करतात. डोक्याचा वापर अजिंक्य केस विंचण्यानेच करायचा नाही. कारण का जी माणसं पायाने चालतात ते अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. कारण का नक्कीच जो जिता वही सिकंदर असं म्हटलं जातं. काहीतरी वेगळं करावं लागेल. 100 लोकांच्या शरीरामध्ये पहिल्या येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. आता मात्र खाली चेंडू बसला, परंतु बाबाची सुद्धा तारीफ करावी लागेल. 1 षटकार पडल्यानंतर बाबाने सुद्धा चांगलं कमबॅक केलेलं आहे मित्रांनो. नक्कीच
अप्रतिम बॉलिंग बाबाकडे. नक्कीच ऑफ कट, नक्कीच चांगली स्पीड, जास्त स्पीड नाही परंतु जी क्षमता आहे चेंडू ओलवण्याची, नक्कीच त्यासाठी जो प्रसिद्ध आहे. ओहो, पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा बिंदी गेन. नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉल 2 झालेले आहेत. चार चेंडू, धावसंख्या झाली 9. 45 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. प्रेशर घ्यायचं नाही, अजून सामना आहे. कारण का रॉय जिथपर्यंत मैदानामध्ये आहे त्यामुळे 2 बॉल डॉट झाल्यामुळे प्रेशर घ्यायचं नाही, प्रेशर रिलीज करायचंय. प्रेशर मात्र नक्कीच रिलीज करता आलं पाहिजे. ओहो, चॉप केलाय, काय उडवलाय बॉल, जातोय का, जातोय का, आणि गेलाय आर पार. आनंद कालेकर षटकार. रन मिळाला, नक्कीच बेडा झाला पार. रन मिळाला नक्कीच 6 धावा. आणि आर्या वहिनी यांचं सुद्धा स्वागत मात्र 6 धावेने केलेलं आहे जबरदस्त बॅटिंग करताना. आणि रॉयला मात्र अजून 100 कॅश प्राईज. निरंजन पालेकर मानखुर्दचा वाघ यांच्याकडून मात्र 100 कॅश प्राईज भेटलेला आहे. काय बॅटिंग करतोय, नक्कीच 5 चेंडू, धावसंख्या झाले 15. नक्कीच 5 चेंडू झाले, 15 धावा झालेल्या आहेत. नक्कीच मोठ्या संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 बॉल डॉट झाल्यानंतर एक चांगला हिट तुम्हाला पाहायला भेटला. चांगला भरणा असला संघ आहे, नक्कीच सँटी तुम्हाला पाहायला भेटेल, आशिष पाहायला भेटेल, नक्कीच सुमी तुम्हाला पाहायला भेटेल. चांगला भरणा असला संघ आहे, नंतर शुक्रान तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सर्व्हिस सुद्धा आहे, चांगली टीम मात्र सजवलेली आहे. समीर पालेकर तिथे जे बाउंड्रीच्या बाहेर आतमध्ये बसलेले आहेत ना, जरा त्यांना बाहेर घ्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चांगला चॉप केलाय, जातोय मिड ऑफला. सूरजने माझा चेंडू गॅदर केलाय. 1 धाब्यात समाधान, घाई करायची नाही अजिंक्य, डोक्याचा वापर करायचा आहे. नक्कीच धावसंख्या नक्कीच होताना आपण पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. पॉवर प्ले षटक संपलेलं आहे. काय मॅच आहे, प्रेक्षकांच्या भेटीला पैसा वसूल मॅच. हर दिन आता है हर दिन जाता है, सहबाज भाई कहते चलो, हर दिन आता है हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. नक्कीच पुण्याला गेल्यानंतर प्रगती होईल. धंदा जेव्हा कहते चलो पुण्याला गेल्यानंतर प्रगती होईल, याच नादामध्ये काही मित्र आमच्या पुण्याला गेले. आता बघतोय ते पिण्यामध्ये गेलेले आहेत, काही जण तंबाखू चुन्यामध्ये गेलेले आहेत. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 16 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. रन कर रे भावा, मग तुझीच हवा, कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाची हवा बघूया. इथे आड्याची हवा आहे, नक्कीच दर्यासागरची हवा आहे, तर पालंदेची हवा आहे. नक्कीच प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहतोय. काय मॅच आहे, मॅच ऑफ द डे आपण नक्कीच पाहणार आहोत. आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे रमेशसाठी सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त असा बॉलर, भरपूर वर्ष सातत्याने आपण PCC 5 असेल, हरणे असेल या संघाकडून खेळताना पाहिलेलं आहे. जवळ रमेशकडे खरोखर दवा की नाही अभी दुवा की आवश्यकता आहे, कारण का रमेश मात्र बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. चांगली क्षमता आहे या खेळाडूकडे. नक्कीच रमेश कोपटकर यांना पाहतोय. विजय पावले हा आमचा हरण्यातला पावले आहे. नक्कीच चांगली स्पीड, याचे नक्कीच आखो टप्प्याचे बॉल तुम्हाला पाहायला भेटतील. हाफ ट्रॅकल बॉल, चांगली स्पीड आहे. नक्कीच दापोलीमध्ये सातत्याने याचा बोलबाला राहिलेला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नक्कीच कुठेही तुम्ही गेलात तर नक्कीच रमेश हे नाव प्रत्येक कॉमेंट्रीच्या तोंडावर मात्र असते. पांडू यांचं नाव सुद्धा असते. सूरज म्हणजे यांनी मात्र भरपूर वर्ष काळ गाजवलेला आहे. कोणी काळ गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतात आणि फिल्डमध्ये तब्दिली होते. नक्कीच बाबाला तुम्ही पाहताय, नक्कीच शॉर्ट मिड ऑफला नक्कीच बाबाला तैनात केलं गेलेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हे प्रेशर आहे, मस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. असं वाटतं की फायनलची मॅच बघतो की काय, एवढी टफ फाईट मॅच पाहायला भेटते. चांगला भरणा असलेला संघ नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय. हो, आता मात्र कटवलेला आहे फाईन लेग मध्ये.
नक्कीच एक धाव्यासाठी 17 धावा धाव फलकावर लगावले गेलेत. कोण कहते हैं कि टमाटर लाले लाल तो पगली तेरे गाले, इस टूर्नामेंट में आके देखो इधर के बंदे क्रिकेट में माला माल है गुरु. स्टार स्पोर्ट्स स्पर्धा का नामवंत आहे. स्टार स्पोर्ट्स के मेंबर्स प्लीज वहां पे बॉल जा रहा है, उधर 4 बच्चे वहां खड़े रहे, अंपायर खुद वहां पे बॉल लेने जा रहे हैं. धावसंख्या झाला 17. पुण्याचा रमेश 6-7 पावलं स्टार्ट. स्टार्ट करायचा सामना. हो आता मात्र लिडिंग एज थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. एक धावर मात्र नक्कीच समाधान म्हणावं लागेल. आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, रडतोयस का बेड्या, लढण्यात शान आहे. कधी सुखासाठी रडावं लागतं तर कधी सुखासाठी हसावं लागतं आणि सुंदर धबधबा होण्याला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. आता मात्र आलेला मॅन फॉर नायगाव अजिंक्याला पाहतोय का मी नायगाव आलो का. मला लिहिलं कालेकरने फोन केलं, त्याचं मात्र प्रक्षेपण करायचं आहे. म्हणजे झाडाच्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर मात्र नक्कीच तुम्हाला विश्वास दाखवायचा आहे. लोक गप्पा राहिला तर ही दुनिया तुम्हाला गुलाम समजेल आणि लढत राहिला तर ही दुनिया तुम्हाला सलाम करणार आहे. त्यामुळे रडायचं नाही, लढायचं आहे. बघा एफर्ट पाहायला भेटलंय, काय प्रेशर आहे पालंद्या संघावर. नक्कीच पहिल्या प्रत्येक बॉलवर मात्र फिल्डिंग सजवली जाते, प्रत्येक बॉलवर मात्र टाइम घेतला जात आहे, हे प्रेशर आहे. जरा स्पीडअप करायचं आहे, फास्ट सामना खेळवायचा आहे पहिल्यांदा, कारण का सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरीमध्ये विश्रांतीकडे जाणार आहे. पुढचा सुद्धा सामना आहे. नक्कीच अजिंक्यला मी 5 पंढरी संघामधून सुद्धा भरपूर वेळ खेळताना पाहिलेलं आहे. रमेशला नक्कीच माहिती आहे अजिंक्यची बॅटिंग आणि ओपनिंगला सुद्धा 5 पंढरी संघामधून त्याला आपण खेळताना पाहिलेलं आहे. ओहो आता मात्र वाईट चेंडू. नक्कीच रमेशला माहिती आहे, नक्कीच त्यांच्या हुडूर सुद्धा तो जात होता. तेव्हा मात्र पूर्ण PCC 5 हा संघ मात्र जो होता हरणे 5 संघ पूर्ण नामांकित संघ आहे, आता पण नामांकित संघ आहे, परंतु तेव्हा मात्र अजिंक्य त्याच्या टीममध्ये खेळायचा. समीरला सुद्धा भरपूर वेळ, समीर पालेकर यांना सुद्धा मी हरणे 5 या संघामधून भरपूर काल खेळताना पाहिलेलं आहे. हे नामांकित खेळाडू आहेत. हो आता मात्र डॉट बॉल बिंदी घे. नक्कीच का मी विजय पावले म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, त्याचं मात्र प्रक्षेपण करतोय. परमेश्वर असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल बेस्ट ऍक्टरला देतो. बघूया इथला बेस्ट ऍक्टर कोण आहे. नक्कीच त्यांची चर्चा होईल. जवळ पुन्हा एकदा रमेश 10-12 पावाचा स्टार्ट आहे. 1.3 चेंडू, धावसंख्या झाले 29. स्टॅकिंग याला अजिंक्य. ओहो आता मात्र उडवायचा होता, पुन्हा यॉर्कर आपल्या भातातला ब्रह्मास्त्र टाकलं गेलं होतं, परंतु लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्की डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. नामदेव झेंडेकरच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल झाला एक धावेसाठी. धावसंख्या झाले 20. 1.4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. नक्कीच आम्ही चर्चा केली विजय पावले यांची. जिल्हा सांगली, तालुका 32, गाव मांगले, वारण्याच्या काठी बसलेला मांगले गाव. सर्वसामान्य घरातील मुलगा प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र संघात समावेश करू शकतो हे कोणी दाखवून दिले ते मात्र विजय पावले. आणि आता आमचा हा मात्र आहे रमेश.
नक्कीच ISPLच्या या पहिल्या पर्वात बेस्ट हॅम्पर हा सुद्धा राहिलेला सफल झालाय आणि आता मात्र अजिंक्य नक्कीच आउट होताना पाहतोय. बाद झाला अजिंक्य. आता आपण नवीन बॅटर नक्कीच पाहतोय. सना सँटीला पण नक्कीच पाहणार आहोत. एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाले 20 आणि आता मात्र रॉयने मात्र 7 चेंडू फेस करताना 15 धावा बनवल्यात. रॉयला मात्र तुम्हाला स्ट्राईकवर आणावं लागेल कारण का 100 रुपये सुद्धा रॉयसाठी इथे लागलेले आहेत. नक्कीच रॉयसाठी प्रत्येक षटकारासाठी मात्र 100 रुपये कॅश पे नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा रमेश 10-12 पॉवरचा स्टार्ट नक्कीच पाहणार आहोत. काय कमबॅक रमेशने केलेलं आहे बघा मित्रांनो. चांगली क्षमता रमेशकडे आहे. 5 चेंडू काय टाकलेले आहेत. का माझ्या नावाचा बोलबाला राहिलाय त्याचं मात्र प्रक्षेपण करतोय. अफलातून बॉलिंग नक्कीच रमेशकडून म्हणावी लागेल. नक्कीच पांडू सुद्धा कान्यमंत्रण देतोय कारण का 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब उघडण्यासाठी मात्र 4 अक्षराची मेहनत करावी लागणार आहे. रमेश थोडा सामना फास्ट खेळवायचा आहे. पंच इथून आम्हाला हे करण्यात येत आहे. थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. ओहो यॉर्कर बॉल आपल्या भात्यातला ब्रह्मास्त्र फेकलं गेलं परंतु एक धाव नक्कीच पाहायला भेटली. अंपायर राउंड थोड़ा फास्ट कर ले. एक ओवर में थोड़ा ज्यादा टाइम गया है ये ओवर में. थोड़ा फास्ट खेलना चाहिए. एज पर रूल ओवर जो है उसके टाइम लिमिट में खत्म होनी चाहिए वरना फिर पेनल्टी लगेगी. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडा स्पीडअप करायचा आहे. नक्कीच धावसंख्या होताना आपण पाहतोय 21 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे सना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा झाल्या. आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावा. अजून सामना ऑन आहे. पॉइंट टाकवर पाहतो साई. 12 चेंडू 24 धावा. फक्त 2 षटकाराचा सामना आहे परंतु मोठे प्रहार करावे लागतील. हो चांगला चॉप केलाय. बॅटच्या लढामध्ये बॉल होता. एक धाव कामले परंतु आता मात्र स्ट्रायकिंग गेला रॉयला पण पाहतोय. डंका राहिलाय. 2 षटकार रॉयकडे आपण पाहिले. क्रिकेट म्हणजे प्रेम, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे आमचा श्वास आणि क्रिकेट सर्वांसाठी क्रिकेट म्हणजे मित्रांचा सहवास. नक्कीच आपण रॉयला पाहतोय. पुन्हा एकदा साई सज्ज झालाय. क्षमता आहे रॉयकडे. मोठी फटकेबाजी करावी लागेल. प्रेशर रिलीज करता आलं पाहिजे. ओहो आता मात्र परिवर्तन चेंडू मध्ये नक्कीच परिवर्तन आपण पाहिलं. नक्कीच साईला माहिती आहे की षटकार मारण्यास तो सज्ज आहे परंतु ऑफ कट नक्कीच फिरकीचा जादूगार बोलणे मात्र वावगं ठरणार नाही. चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगला कमबॅक मानवला आहे साई यांच्याकडून. बॅटिंग मात्र चांगली करू शकला परंतु बॉलिंग मध्ये मात्र नक्कीच परिवर्तन करतोय. का आमच्या नावाची डंका आहे. का आमच्या संघाकडे चांगलं सातत्याने पाहिलं जातं. का स्टार स्पोर्टच्या या मैदानामध्ये येऊन 5 पंढरीमधून आम्ही चांगला परफॉर्मन्स देतो त्याचा मात्र प्रक्षेपण करतोय. हो चॉप केलाय ऑन द राईस मिड ऑफला. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि आता एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आणि नक्कीच दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट. भाग मिल्का भाग, बांटने का समय ने लुटने का मौका है. भाग बसंती भाग. नक्कीच दर्जेदार क्रिकेटमध्ये असे क्वालिटी आणि असे क्वांटिटी नक्कीच आपण बघूया कशाकडे जाणार. ओहो आता मात्र डॉट बॉल बिंदी गेन. धावसंख्या झाले 25. 2.4 चेंडू झालेले आहेत. अजून मात्र 20 धावा बनवायची आहेत. मोठे प्रहार मोठे फटके करावे लागतील.
या 2 बॉलमध्ये नक्कीच एक षटकार मारावा लागेल तर तुम्ही बॅलन्स सामना नक्कीच पाहायला भेटेल. सफल झालाय परंतु मिस टाइम स्ट्रोक. नक्कीच संधी आहे परंतु घाई करायची नाही, अति घाई संकटात नाही. नक्कीच एक धावेर समाधान मानावं लागेल परंतु रॉयला ह्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करावा लागेल. 2.5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाले 26. पहिल्या ओव्हरमध्ये काय मॅच होती परंतु नंतर मात्र पालंदे या संघाने मात्र काय कमबॅक केलं, कारण का नंतर मात्र जी ओव्हर घेतली रमेश खोपटकर काय कमबॅक केलेलं आहे. परंतु ह्या ओव्हरमध्ये सुद्धा साईने मात्र फक्त 5 धावा खर्च केलेत. चांगली ओव्हर म्हणावी लागेल. ओहो आता मात्र फुल टॉस चेंडू टॉस केलाय, जातोय 6 धावेसाठी. ब्रँडेड षटकार, छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. रन कर रे भावा मग तुझीच हवा. धावसंख्या झाले 32 धावा झालेल्या आहेत. सामना ऑन आहे. 6 चेंडू 13 धावा. धावांसाठी धाव 6 चेंडू मध्ये 13 धावा जर बनवल्या तर नक्कीच एक मोठं कॅश प्राइज तुम्हाला पाहायला भेटेल आनंद कालेकर यांच्याकडून. 6 चेंडू 13 फास्ट सामना खेळवायचा आहे. अंपायर नो टीम मीटिंग्स प्लीज. इसके बाद और भी एक राउंड खेला जाएगा. इसके बाद जो राउंड खेला जाएगा शिव शक्ति आड़े वर्सेस बरमारे चैलेंजर्स. दोनों टीम के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा कि वो कमेंट्री बॉक्स में आ जाए और टॉस की जो है फॉर्मेलिटीज पूरी कर ले. सहा चेंडू 13 धावा. दिल की धड़कन इधर और दिल की धड़कन उधर. 6 चेंडू 13 धावा. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला कुणाल सुद्धा आलेला आहे. शिवशक्तीचा कर्णधार संकेत सुद्धा मॅच पाहतोय. चांगली मॅच. फास्ट स्पीड अप रमेश. शेवटचा पुकार आहे, नंतर पेनल्टी दिली जाईल. फयाजभाई टाइम लावायचा आहे, ओव्हरमध्ये टाइम लावायचा आहे. आयोजकांनी सांगितलेलं आहे जर जास्त टाइम झाला तर पेनल्टीचे 2 रन म्हणून दिले जातील. फास्ट ओव्हर खेळवायचा आहे. 6 चेंडू 13 धावा. ओहो चॉप केला बॉलला. रॉयला मात्र नक्कीच ओहो डबल 2 धाब्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धाब्यामध्ये सुद्धा कन्वर्ट केलेला आहे, कारण का आता ही मॅच जी असेल तर एक षटकाराची असेल. त्यामुळे एक सर षटकार आला पूर्ण बॅकफुटला संघ जाईल. जबरदस्त मॅच नक्कीच आपण पाहतोय. आता मात्र 5 चेंडू आणि नक्कीच 11 धावा असं समीकरण पाहतोय. चांगली मॅच आलेली आहे. सामना आवडला असेल तर कुणाल टाळ्या वाजवायच्या आहेत. सामना आवडला असेल तर नक्की सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. चांगली मॅच कोणताही संघ जिंकू दे, विजय मात्र नक्कीच क्रिकेटचा होणार आहे मित्रांनो. पुण्याचा रमेश 10-12 पावचा स्टार्ट आहे. स्टॅकिंग एनलाय विवेक क्षमता एक हॅडोकडे. हो आता मात्र फुलटॉस चेंडू होता. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. ह्या बॉलचा समाचार घ्यायचा होता. लॉफ्टेड स्ट्रोक अटेम्प्ट करायचा परंतु वाईट सोडण्याच्या नादामध्ये हा सँटी गेलेला आहे. आ जाए और इस मैच के सदर रहेंगे चार चेंडू 11 धावा. 4 चेंडू आणि 11 धावा. रॉयला मात्र स्ट्राईकवर राहावं लागेल. आशिष कडे सुद्धा नक्कीच मोठे स्ट्रोक केले क्षमता आहे. जावे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मोजम. 4 चेंडू 11 धावाचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. पुण्यात रमेश सज्ज झालाय. काय गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केले आहेत. हो आता मात्र जाऊ नक्कीच. व्हाईट +1 1+1 काय मॅच आलेली आहे. काय मॅच आलेली आहे. पैसा वसूल मॅच.
एक तेरी और एक मेरी, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने देखा ना मैंने देखा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ऍक्सिडेंट. 4 चेंडू नक्कीच 9 धावा. आमचे गुणलेखक लाभलेले आहेत आमचे सरपंच साहेब. 4 चेंडू 9 धावाचं समीकरण आहे. एक षटकार मारायचा आहे. आशिषकडे क्षमता आहे. हो बैठेश्वर माने परत रॉयला स्ट्राईकला आणायचा आहे. रॉयला मात्र नक्कीच स्ट्राईकवर सुद्धा आणलेला आहे. जबरदस्त. इसके बाद आणि जो आता मैच- मात्र वाईट. हा सुद्धा वाईट. काय घडलंय काय बिघडलंय. ये इंडिया का क्रिकेट है बिडू. सिक्सर मारतो टाली बिडू. बॉलर पिटे तो गाली बिडू. ये इंडिया का क्रिकेट है बिडू. नक्कीच धावसंख्या झाली आहे 38. इसके बाद जो मैच खेला जाएगा शिव शक्ति आड़े वर्सेस बरमारे चैलेंजर्स, और इस मैच के सदर रहेंगे सोमनाथ कुलाबकर, आड़े गांव के सरपंच है जो. मैं इनसे रिक्वेस्ट करूंगा कि यहाँ पे कमेंट्री बॉक्स में आके टॉस करा ले. 4 चेंडू 7 धावा. रॉय 4 चेंडू 7 धावा. मास्टर माइंड गेम खेळावा लागेल. ओहो आता मात्र लिडिंग एज काय घडतंय. परंतु किस्मत सुद्धा बहादूर का साथ देते. किस्मतने मात्र नक्कीच दर्यासागर स्पोर्ट क्लब यांची मात्र साथ दिलेली आहे. आनंद कालेकरची साथ दिलेली आहे. नक्कीच चांगली मॅच. 3 चेंडू आणि नक्कीच 6 धावा. आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. रॉय लक्षात ठेवायचं जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. ओहो बैठक धावायचंय. बाग बसंती बाग इज्जत का सवाल आहे. धावा काढायचे आहेत. कारण का जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर सुद्धा आहे. नक्कीच आता मात्र 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच तुम्हाला एक एक धाव सुद्धा महत्वाची आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. स्ट्रायकिंग याला रॉय आहे. नक्की क्षमता आहे रॉयकडे. एक मोठा प्रहार करायचा आहे. याच बॉल मध्ये मॅच नक्की संपवायची आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. मास्टर माइंड बॉलिंग नक्कीच रमेश कडून पाहायला भेटते. व्हाईट बॉलला प्लस झाल्यानंतर कसं कमबॅक केलं त्याचं मात्र जातीवंत ज्वलंत उदाहरण मात्र रमेश खोपटकर यांनी दिलेलं आहे. ओहो आता मात्र षटकार मारलेला आहे. जिंकले सगळ्याचे हार्दिक स्वागत. आनंद कालेकर लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. स्वागत. नक्कीच